So next disinfecting agent so that we are going to discuss is ethyl alcohol. So as per your syllabus, so this is the next chemical agent. So variety of alcohols are used. Such as ethyl alcohol, then isopropyl alcohol. आता तुम्ही जे सॅनिटायझर वगैरे यूज करता डेली, आपल्याकडे जे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर आहे, बेसिकली इट कंटेन इथिल अल्कोहोल बेसेस आहेत मॅक्झिमम जे आहेत. अँड द इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याचं इट इज अराउंड 70 to 90%. मेनली जो आपल्या लॅबोरेटरीमध्ये आपण अल्कोहोल यूज करत आहे, सो दॅट इज फॉर डिसइन्फेक्शन पर्पजेस इथिल अल्कोहोल. आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल सुद्धा यूज करू शकतो. इट ऑल्सो हॅज इफेक्ट ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग फंजाय, बॅक्टेरिया, देन व्हायरसेस. बट इट इज लेस इफेक्टिव्ह अगेन्स्ट स्पोर्स. ज्या काही स्पोर्स आहेत बॅक्टेरियाच्या त्याच्या अगेन्स्ट थोडी इफेक्टिव्हिटी जी आहे ती कमी आहे, कारण पेनिट्रेशन पॉवर तेवढी जास्त नाही आहे अल्कोहोलची. सो दॅट्स वाय इट इज यूज ॲज अ डिसइन्फेक्टंट म्हणून पण आपण त्याला डायरेक्टली यूज करू शकतो, किंवा अँटीसेप्टिक म्हणून पण आपण बरेच वेळा त्याला यूज केलेलं असते. बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये त्याचा यूज होतो. तर हे माहिती आहे आपल्याला, डे टू डे लाईफ मध्ये आपण याचा कॉमन यूज जो आहे तो बघतो. त्याचं म्हणजे यूज करण्यामागचं रिझन असं आहे की हा डायरेक्टली आपल्याला टॉक्सिक नाही आहे ना. बाहेरच्या साईडला जर आपण त्याला यूज केलं तर इट इज नॉट टॉक्सिक टू ह्युमन्स, म्हणजे इथिल अल्कोहोल. हवेवर मिथिल अल्कोहोल इज हार्मफुल. त्याची ऍक्टिव्हिटी जरी जास्त आहे याची मिथिल अल्कोहोलची, बट इट इज नॉट युजफुल फॉर ॲज ए अँटीमायक्रोबियल agent. Less bactericidal आहे than ethyl alcohol and it is highly poisonous पण आहे as compared to बाकीचे जे अल्कोहोल आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये. सो अल्कोहोल्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते, ते म्हणजे एखादा आपल्याला व्यक्ती पडलेला दिसतो गटारमध्ये किंवा सो. बट अल्कोहोल की फक्त त्याच कारणासाठी, दॅट इज फॉर प्लेजर किंवा एन्जॉयमेंट साठीच आपण यूज नाही करू शकत. सो इट इज अगेन मायक्रोबायोलॉजीचा एक वन ऑफ द ग्रेट प्रोडक्ट आहे अल्कोहोल्स, जे आधी फक्त ड्रिंकिंग पर्पज साठीच अल्कोहोलचा यूज करायचे. बट आता नाऊ आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक ट्रेनमध्ये, प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये आता अल्कोहोल आलेलं आहे, बट ॲज ए सॅनिटायझर म्हणून आपण त्याचा आता यूज करत आहे. सो इन अ कॉन्सन्ट्रेशन बिटवीन 70 to 90% सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल, दॅट इज इथेनॉल. याचं स्ट्रक्चर जर सांगायचं झालं तर सिंपल स्ट्रक्चर आहे, CH3CH2OH. सो आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट दी व्हेजिटेटिव्ह फॉर्म्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. महत्वाचा पॉइंट आहे की व्हेजिटेटिव्ह सेल जे आहेत सेल त्यांच्या अगेन्स्ट तो जास्त इफेक्टिव्ह आहे. सो बट इथिल अल्कोहोल कॅन नॉट बी रिलाइड अपॉन द स्टरलाइज अँड ऑब्जेक्ट. म्हणजे आता स्टरलायझेशन जर करायचं असेल तर आपण याचा स्टरलायझिंग एजंट म्हणून वापर करू शकतो का? नाही. का नाही करू शकत? बिकॉज इट डज नॉट किल बॅक्टेरियल इंडोस्पोर. आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तो बॅक्टेरियल इंडोस्पोर जे आहेत त्यांना किल करू शकत नाहीये. So the endospores of Bacillus anthracis, the causative agent of anthrax, have been reported to survive in alcohol for 20 years. Imagine करू शकता तुम्ही 20 वर्ष एक आपण एजंट वापरत आहे जो काय म्हणतोय आपण डिसइन्फेक्टिंग एजंट म्हणून काम करत आहे, आणि त्यामध्येच जर एखादा बॅक्टेरियाच्या स्पोर 20 वर्षापर्यंत सर्वाइव्ह होऊ शकत असतील, म्हणजे हा सगळ्यांना किल करतो का? नाही. It do not kill all microorganisms. ठीक आहे, तर ही कॅरेक्टरिस्टिक जास्त महत्वाची आहे याच्या बाबतीत जी म्हटलं आपण तर.
सो मिथिल अल्कोहोल और मिथेनॉल इज नॉट अ युजफुल अँटीमायक्रोबियल एजंट. तो आपल्या जास्त काही कामाचा नाहीये, बट इट इज पॉयझनस आहे. So the bactericidal property of alcohols increases as the length of carbon chain increase. महत्वाची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आता मिथेनॉल less effective, ethyl alcohol more effective, then propyl alcohol, that is isopropyl alcohol for example, is more effective. However, आता however इथं म्हटलेलं आहे, alcohols with carbon chains longer than that of propyl alcohol and isopropyl alcohol are less water soluble than ethyl alcohol. कारण कार्बनचा नंबर वाढत आहे, सोल्युबिलिटी कमी होत आहे. आपल्याला माहिती आहे की अँटीमायक्रोबियल एजंटची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, आयडियल कॅरेक्टरिस्टिक, की त्यांच्यामध्ये काय असायला पाहिजे, सोल्युबिलिटी सुद्धा असायला पाहिजे. जसं की अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी पहिली म्हटलं होतं, दुसरी सोल्युबिलिटी आणि स्टॅबिलिटी, टॉक्झिसिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. सो आयसोप्रोपिल अल्कोहोल पर्यंत ठीक आहे, पण बाकीचे नंतरचे जे आहेत ते सोल्युबल नाही आहेत. सो are not commonly used as disinfectant. So propyl alcohol and isopropyl alcohol in concentration from 40 to 80% are bactericidal for vegetative cell and are frequently used in place of ethyl alcohol. आता इथिल अल्कोहोलच्या जागी त्याचा काय झालेला आहे, आता वापर जनरली जास्त वाढलेला आहे. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू, म्हणजे जेव्हा आपण कम्पेअर करत आहे, तर बऱ्याच ठिकाणी त्याचा यूज जो आहे तो इन्क्रीज झालेला आहे. प्रॅक्टिकल अप्लिकेशन लॅबोरेटरीज मध्ये यूज करू शकतो, हाऊस होल्ड ऍक्टिव्हिटीज मध्ये यूज करू शकतो. काय आहे प्रॅक्टिकल अप्लिकेशन बघा इथं, इथिल अल्कोहोल दॅट इज 70% अँड आयसोप्रोपिल अल्कोहोल 90%. या प्रपोर्शन मध्ये बघा. इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत, इफेक्टिव्हनेस कसा वाढत आहे किंवा कमी होत आहे. एक स्किन अँटीसेप्टिक म्हणून पण त्याला आपण यूज करू शकतो. मगाशी बोललो आपण की हॉस्पिटलमध्ये त्याला अँटीसेप्टिक एजंट म्हणून वापरू शकतो, किंवा डिसइन्फेक्टंट फॉर क्लिनिकल अँड ओरल थर्मोमीटर अँड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. तर हा त्याचा यूज निश्चितच होऊ शकतो. सो आता त्याचे वाईप्स वगैरे आलेले आहेत, माहिती असेल तुम्हाला, म्हणजे पेपर टॉवेल वगैरे येतात काही तसे वाईप आलेले आहेत, आहे ना, ज्यामध्ये ते डीप केलेले असतात आणि ते पॅक केलेले असतात सील मध्ये. सो वाईप्स आर मोस्ट कॉमनली यूज मेथड टू क्लीन द स्किन प्रायर टू ड्रॉइंग ब्लड सॅम्पल. हे माहिती आहे आपल्याला. वाईप जर लावला, आपण पाहतो बरेच वेळा, आपलं ब्लड सॅम्पल जर काढायचं असेल, म्हणजे आउट ऑफ लॅबोरेटरी जर असेल आपण, तर त्यावेळेला काय होते, त्या अशा वाईप आपण घेऊ शकतो आणि ते डिसइन्फेक्शन साठी यूज करू शकतो. सो कम्पेअर्ड विथ अदर स्किन अँटीसेप्टिक सोल्युशन, इथिल अल्कोहोल इज मोर इफेक्टिव्ह दॅन मोस्ट इन किलिंग बॅक्टेरिया. अंडरलाईन महत्वाचा वर्ड. सो इज मोर इफेक्टिव्ह दॅन मोस्ट in killing bacteria. So ethyl alcohol in concentration between 60 to 90% is effective against viruses. However, the presence of extraneous protein diminishes its effectiveness against viruses. म्हणजे बाकीचे जर प्रोटीन वगैरे असतील तर इफेक्टिव्हनेस कमी होणार. So because the alcohol combines with them, preventing it from acting on viral proteins. बाकीचे जर प्रोटीन तिथं आहेत तर त्याच्यासोबत इंटरॅक्ट होईल, शेवटी काय मॉलिक्युल इंटरॅक्शन होतील, तर त्यामुळे त्याचा इफेक्टिव्हनेस जो आहे तो काय होईल, अल्टिमेटली कमी होण्याचे चान्सेस जास्त आहे. सो मोड ऑफ ऍक्शन ऑफ अल्कोहोल. आता मोड काय आहे, अप्लिकेशन तर पाहिले, जसं आपण पाहिलं होतं फिनॉलच्या बाबतीत, डिनेचर करतात प्रोटीन्सला आणि डिसरप्ट करतात मेम्ब्रेन्सला, त्याच्यामुळे काय होते, त्यांचं लिकेज वगैरे होते. सिमिलर, सो अल्कोहोल्स आर प्रोटीन डिनॅच्युरेशन करत आहेत, विच अकाउंट टू अ लार्ज एक्सटेंट फॉर देअर अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. त्यामुळेच त्यांची अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे. लिपिड सॉल्व्हंट म्हणून काम करतात, म्हणजे लिपिड पासूनच काय बनलेले आहेत, आता मेम्ब्रेन बनलेले आहेत, माहिती आहे आपल्याला. लिपिडच जर सोल्युबल झालेले आहे तर काय होईल, अल्टिमेटली
मेम्ब्रेन सोल्युबलाइज होतील आणि अल्टिमेटली सेल लीक होतील. सो दस डॅमेजिंग द लिपिड स्ट्रक्चर विथिन द मायक्रोबियल सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, सेल मेम्ब्रेनचं लिपिडचं जे स्ट्रक्चर आहे ते अल्टिमेटली काय झालेलं आहे बघा. ही सेलची मेम्ब्रेन आहे फॉर एक्झाम्पल. आता याचं जर डिस्रप्शन झालं तर म्हणजे हा त्याची जे नॉर्मल फंक्शन करू शकत होता तो करेल का? नाही करू शकणार. कारण लिपिडची बाय मेम्ब्रेन, लिपिड बाय लेअर असणं गरजेचं आहे. 2 लेअर इथं असणं गरजेचं. सिंगल काही कामाचं नाही. So in addition, some of their effectiveness as a surface disinfectant can be attributed to their cleansing property आहे, डिटर्जंट म्हणून काम करतो. ठीक आहे, actions which help in mechanical removal of microorganism. आपण पाहिलं होतं कॅरेक्टरिस्टिक मध्ये की ह्या प्रॉपर्टीज जर असल्या त्याच्यामध्ये क्लिनिंगची प्रॉपर्टी जसं की डिटर्जंटची प्रॉपर्टी जर असली तर आपल्याला वेल अँड गुडच आहे. त्याचा एक ऍडव्हान्टेज आपल्याला घेता येतो. ठीक आहे, म्हणजे हे अल्कोहोल विषयी झालं. म्हणजे कसं अल्कोहोलला आपण ऍज ए एजंट म्हणून वापरू शकतो, मायक्रोबिसायडल एजंट किंवा अँटी मायक्रोबियल एजंट. इथं एक्झाम्पल दिलेले आहेत, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल. इथपर्यंतच आपण काय करू शकतो, त्यांचा यूज करू शकतो. ठीक आहे, कारण त्याचं रिझन काय आहे की हे सोल्युबल नाही आहेत अल्कोहोल, सॉरी वॉटर मध्ये. बाकीचे जे अल्कोहोल आहेत जसं की ब्युटिल अल्कोहोल आहे म्हणजे सोल्युबल आहेत पण लेस सोल्युबल आहेत. तर नेक्स्ट जे आपल्याला बघायचे आहेत गॅसियस स्टरलायझिंग एजंट. ठीक आहे, तर त्यापैकी फर्स्ट आहे आपल्या नेक्स्ट टॉपिक आहे गॅसियस स्टरलायझिंग एजंट. तर इथिलीन ऑक्साईड, फॉर्माल्डिहाइड अँड बीटा प्रोपिओलॅक्टोन. ठीक आहे, हे काही एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला, तर ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. आतापर्यंत जे होते आपण ते लिक्विड पाहिले होते ना, लिक्विड एजंट होते. आता गॅसियस स्टरलायझिंग एजंट. स्टरलायझिंग एजंट म्हणूनच ते काय करतील, डायरेक्टली काम करतील. ठीक आहे, स्टरलायझेशन. आता स्टरलायझेशन मध्ये आणि डिसइन्फेक्शन मध्ये फरक कळालेला असेल. स्टरलाइज म्हणजे स्पोरला सुद्धा किल करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. सो इथिलीन ऑक्साइड इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड विथ दिस स्ट्रक्चर दॅट इज CH2CH2O. पुन्हा CH2 हे सायक्लिक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. सो इट इज लिक्विड ऍट टेम्परेचर बिलो 10.8 डिग्री सेंटीग्रेड. आपलं टेम्परेचर किती आहे इथलं आपल्या एरियामधलं? जवळपास आपल्याला कमीत कमी 25 ते 40-45च्या रेंजमध्ये आपलं टेम्परेचर राहते ना. त्या टेम्परेचरवर हा लिक्विड राहू शकेल का? नाही. इट इज इन दी गॅसियस स्टेट. So, but above this temperature, it becomes a gas. So, its vapors are highly irritating to the eyes, mucous membrane, and it is flammable even in low concentration. पेट सुद्धा घेऊ शकतो तो. ठीक आहे, आपल्या मेम्ब्रेनला किंवा आईजला काय करू शकतो, त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतात. So this safety problem has been overcome by preparing mixture of ethylene oxide in CO2 or freon, so which are non-flammable gases. So this mixture retained the microbicidal activity of ethylene oxide, but ठीक आहे, ही प्रॉपर्टी तर त्यांच्यामध्ये आहे पण ते काय फ्लेमेबल नाहीये. सो विच किल्स नॉट ओनली द व्हेजिटेटिव्ह सेल्स, तो फक्त काही व्हेजिटेटिव्ह सेल्सलाच किल नाही करत बट ऑल्सो बॅक्टेरियल इंडोस्पोर. म्हणजे बाकीच्यांपासून याला वेगळं करते. फिनॉल आणि इथिलीन ऑक्साईडला जर कम्पेअर केलं तर हा त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. सो अनदर आउटस्टँडिंग अँड डिझायरेबल फीचर ऑफ इथिलीन ऑक्साईड इज इट्स पॉवर ऑफ पेनिट्रेशन. पुन्हा आपण म्हटलं होतं की तो पेनिट्रेट होऊ शकला पाहिजे. म्हणजे आपण हेही म्हटलं होतं की सगळ्या प्रॉपर्टी सर्वांमध्ये नसतील, पण काही प्रॉपर्टी एकामध्ये असतील तर काही दुसऱ्यामध्ये नसतील. सो इट विल पास थ्रू and sterilize large package of material, bundles of cloth and even certain plastic. त्याच्यामधनं तो पास होण्याची त्याची कॅपॅसिटी आहे, क्लॉथ्स मधनं वगैरे.
So such atoms as medical syringe can be packed first and then sterilized. त्याची पॅकिंग करणार आपण आणि त्याच्यामध्ये मग याला ठेवणार, कारण त्याची कॅपॅसिटी आहे त्याला पास करण्याची. However, one disadvantage of ethylene oxide is its comparatively slow rate of action against microorganisms. म्हणजे इथं काय आता 30 सेकंदात व्हायला पाहिजे काम, तर काही अवर्स आपल्याला तिथं स्पेंड करावे लागतात. So several hour of exposure, that is sometimes overnight, is required. तर ही कॅरेक्टरिस्टिक बघा इथं महत्वाची आहे. So practical application of ethylene oxide. So effective uses of ethylene oxide requires precise control of concentration महत्वाचं आहे, ठीक आहे, टेम्परेचर महत्वाचं आहे, and moisture, ठीक आहे, महत्वाचं concentration, temperature and moisture. So some modern autoclaves are equipped to maintain optimum condition for using ethylene oxide. म्हणजे ऑटोक्लेविंग कशासाठी करतो आपण, किलिंग साठी करतो मायक्रो ऑर्गॅनिझमला. हाय टेम्परेचर यूज करून ते बघणार आहे आपण फिजिकल एजंट्स हीट ट्रीटमेंट मध्ये, पण त्याच्यामध्ये आपण इथिलीन ऑक्साईड सुद्धा यूज करू शकतो, त्यामध्ये ऍड करू शकतो ऑटोक्लेव्ह मध्ये. So in addition to being used routinely for sterilizing medical and laboratory material, ethylene oxides has been used in the space program, both by American and Soviet scientists for decontaminating spacecraft component. त्यांच्यासाठी हा एक चांगला ऍप्लिकेशन असू शकते. आता आपल्याला याचं मोड ऑफ ऍक्शन बघायचं आहे. व्हॉट इज इट्स मोड ऑफ ऍक्शन. जसं फिनॉल आणि इथेनॉल आपण पाहिलं होतं की डिनेचर करतात प्रोटीन्सला, लिपिडला. तर हा काय करतो, सल्फायड्रिल ग्रुप सोबत बाइंड होतो. व्हॉट इज सल्फायड्रिल ग्रुप, जो एंडला SH हा ग्रुप जो आहे, इट इज सल्फायड्रिल ग्रुप. इट इज जनरली प्रेझेंट इन ऍक्टिव्ह साइट ऑफ मोस्ट ऑफ द एन्झाइम्स. एन्झाइम ही ऍक्टिव्ह साइट म्हणजे की जी ऍक्टिव्हिटीसाठी लागत आहे, जी सबस्ट्रेटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये करेल, तिथं हा प्रेझेंट असेल, किंवा त्याचं स्ट्रक्चर स्टेबल ठेवण्यासाठी हा सल्फायड्रिल ग्रुप असेल. तर त्यावेळेला हा जर इथिलीन ऑक्साईड तिथं बाइंड झाला तर इट विल इनॅक्टिव्हेट दॅट एन्झाइम. त्याला एन्झाइमला काय करेल, तो इनॅक्टिव्हेट करेल. हा इथिलीन ऑक्साईड, सो इट विल ऍक्टिव्हेट एन्झाइम सोबत, तो काय होईल, इट विल इंटरॅक्ट विथ ऍक्टिव्ह एन्झाइम अँड विल कन्वर्ट धिस इनटू इनॅक्टिव्ह फॉर्म. म्हणजे हा बघा अल्कायलेशन याचं करत आहे. So ethylene oxide inactivates enzyme and other protein so that have labile hydrogen atoms such as hydrogen sulfide. So this reaction is called as alkylation. आपण त्याला म्हटलं होतं alkylation. So the ring in the ethylene oxide molecule split to form CH2 CH2. हा H इथं ट्रान्सफर झालेला असेल. So which insert themselves between sulfur atom and the hydrogen atom. हे बघा इथं सल्फर आणि हायड्रोजनच्या इथं मध्ये ऍडिशन झालेली आहे, ठीक आहे. CH2 CH2O हे त्याचं स्ट्रक्चर होत आहे. तर ह्या पद्धतीने काय होतो, तो इथं ऍक्ट होतो. दॅट इज इथिलीन ऑक्साईड एक गॅसियस स्टरलायझिंग एजंट म्हणून तो काम करत आहे. नेक्स्ट जो एजंट आहे, इट इज बीटा प्रोपिओलॅक्टोन. So it is a colorless liquid at room temperature. ठीक आहे, कसा आहे, कलरलेस लिक्विड आहे at room temperature. इथिलीन ऑक्साईड कसा होता at room temperature, म्हणजे आपल्या नॉर्मल टेम्परेचरला किती 25 10च्या वर 10 ते 11च्या वर किती होतं, त्याचं गॅसियस स्टेट मध्ये होता. सो इट इज लिक्विड at room temperature. Beta propion lactone has high boiling point of 155 degree centigrade. ठीक आहे, सिमिलर स्ट्रक्चर आहे ऑलमोस्ट, फक्त इथं काय प्रोपिओनिक ऍसिड जो आहे त्याचं सायक्लिक फॉर्म मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, बीटा प्रोपिओलॅक्टोन. जसं की आता हा CH3 CH2 COOH. ठीक आहे, आता इथनं 2 हायड्रोजन जर काढले आपण, दॅट विल गिव्ह CH2 CH2 COOCH2 अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार करते.
So beta propiolactone is not flammable like ethylene oxide. Advantage over this. लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाते. म्हणजे इथिलीन ऑक्साईड पेक्षा म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक काय इम्पॉर्टंट आहे की इट इज नॉट फ्लेमेबल. सो बट हॅज the undesirable feature of causing skin blisters त्याच्यामुळे होऊ शकतात on contact and eye irritation. महत्वाचे कॅरेक्टर डिसएडव्हान्टेज काय आहे? सो इट इज बॅक्टेरिसायडल, स्पोरिसायडल, फंगिसायडल, व्हायरिसायडल सगळे एजंटवर हा काम करू शकतो. सो इट लॅक्स द पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ इथिलीन ऑक्साइड. पण पेनिट्रेशन त्याचं करू शकते का? नाही होऊ शकत ऍज कम्पेअर टू इथिलीन ऑक्साइड. सो इट इज कन्सिडरेबली मोर ऍक्टिव्ह अगेन्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम. पण त्याच्यापेक्षा कसा आहे हा? मोर ऍक्टिव्ह आहे. So only 2 to 5 milligram of beta propiolactone per liter is required for sterilization. Imagine करा. Compared with म्हणजे इथं बघा 200 ते 200%च्या 200 टाइम जो आहे जवळपास इथिलीन ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन लागत आहे. ठीक आहे, बघा 200 पट 400 divided by 2, so that will give 200. ठीक है. So compared with ethylene oxide per liter, however, its poor penetration of material and its LA cancer-causing inducing properties have restricted its use as a practical sterilizing agent. फक्त practical sterilizing agent म्हणून त्याला restrict केलेला आहे. So next agent that is important sterilizing agent is formaldehyde. ठीक है, formaldehyde, that is formic acid HCHO. So it is a gas that is stable only in high concentration and at elevated temperature. बघा characteristic महत्वाचे आहेत. So it is gas आहे and stable only at high concentration. Stable असेल at high temperature, stable at high temperature, that is elevated temperature, not high exactly. So it is elevated, वाढवलेलं. So it is highly toxic. बघा लक्षात ठेवायचं आहे. Its vapors are intensively irritating to mucous membrane. आपल्या ज्या की mucous membrane आहे नोज मधल्या माउथ मुळे मधल्या त्याला कसं आहे तो इरिटेटिंग आहे. सो ॲट रूम टेम्परेचर फॉर्माल्डिहाइड गॅस पॉलिमरायझेस फॉर्मिंग अ कलरलेस सॉलिड सबस्टन्स कॉल्ड एज पॅराफॉर्माल्डिहाइड. ठीक आहे, काय होत आहे? पॉलिमरायझेशन होत आहे. पॉलिमरायझेशन कशामध्ये? पॅराफॉर्माल्डिहाइड मध्ये. सो व्हेन पॅराफॉर्माल्डिहाइड इज हिटेड, it reverses to formaldehyde gas. Formaldehyde is also marketed in aqueous solution as formalin. Now ऐकलं असेल तुम्ही formalin. So which contain 37 to 40% formaldehyde. किती पर्सेंट आहे? 37 to 40% कंपोनेंट जो आहे फॉर्माल्डिहाइडचा आहे वेट पर वॉल्यूम. So methanol is usually included generally at 10 to 15% to prevent formaldehyde from polymerizing. म्हणजे त्याचं पॉलिमरायझेशन जर व्हायचं, कारण पॉलिमराइज झाला म्हणजे तो सॉलिड होईल, त्यासाठी मिथेनॉल जनरली यूज करतो आपण. सो इन सोल्युशन इज युजफुल फॉर दी स्टरिलायझेशन ऑफ सर्टन इंस्ट्रुमेंट. सो इन दी गॅसियस फॉर्म formaldehyde can be used for disinfection and sterilization of enclosed area. ठीक आहे, त्याच्यासाठी त्याला यूज करू शकतो आपण. So humidity and temperature affect the microbicidal action of formaldehyde. So in order to sterilize and enclose an enclosure, the temperature must be approximately 22 degrees centigrade and the relative humidity between 60 to 80%. So one of the disadvantage of this process is the limited availability of formaldehyde vapors to penetrate the surfaces. महत्वाचं काय? How it acts.
So extremely reactive chemical substance है. So its antimicrobial action appear to be due to its ability to inactivate cell constituent. पुन्हा कशावर ऍक्ट होत आहे? प्रोटीन्स वर, न्यूक्लिक ऍसिड वर. Very important. Vegetative cells are killed more quickly by formaldehyde than spores. म्हणजे जे काही गॅसियस स्टरलायझिंग एजंट आपण पाहिले, फॉर्माल्डिहाइड, इथिलीन ऑक्साईड आहे ना, तर हे सगळे कसे आहेत? स्टरलायझिंग एजंट आहेत. बीटा प्रोपिओलॅक्टोन हे सगळेच्या सगळे हे कसे आहेत? स्टरलायझिंग एजंट म्हणून काम करत आहेत. तर आता हा जो पोर्शन आहे याचा, आपले स्टरलायझिंग एजंट हे संपलेले आहेत. बघा, केमिकल एजंट्स पाहिले आपण.